आई बघ ना, फोन रिचार्जचं काय झालंय. मी मागेच 3 महिन्याचं रिचार्ज केलेलं 799चं, आता ते 999 झालंय. तू नेहमी म्हणत असते हे महागाईमुळे झालंय, महागाईमुळे झालंय. महागाई म्हणजे नेमकं काय? मीरा, महागाई म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमतीत वेळोवेळी वाढ होणे, ज्यामुळे पैशांची खरेदी क्षमता कमी होते. आता याबद्दल तुला सविस्तर समजून घ्यायचं आहे का? सांगते. महागाई म्हणजे वस्तू आणि सेवांच्या सामान्य किमतीच्या दरात वाढ होणे, ज्यामुळे पैशांची खरेदी करण्याची ताकद कमी होते. आता उदाहरण द्यायचं झालं तर गेल्या वर्षी 1 लिटर दूध 50 रुपयाला होतं, ते आता यावर्षी 55 रुपये झाले. तर ही आहे महागाई. म्हणजे त्याच किमतीत तुला तो पदार्थ पुन्हा घेता येत नाही. आता महागाई का होते? तर मागणीमध्ये वाढ होते. जेव्हा वस्तूंची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त होते तेव्हा महागाई वाढते. उत्पादन खर्च आणि महागाई. जेव्हा उत्पादन खर्च जसे की कामगारांचे वेतन किंवा कच्च्या मालाचे दर वाढतात तेव्हा महागाई वाढते. मुद्रण वाढ घटक म्हणजे अर्थव्यवस्थेत जास्त पैसे उपलब्ध होणे. म्हणजे महागाईमुळे सगळं हळूहळू महाग होतं. हो, पण प्रत्येक वेळी सर्व गोष्टींचे दर एकाच वेगाने वाढत नाहीत. महागाई कशी मोजली जाते? तर ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे CPI अन्न, कपडे आणि घर यांसारख्या रोजच्या वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील बदलांचा मागोवा ठेवते. जर CPI 6% वाढला असेल तर वस्तू आणि सेवांच्या सरासरी किमती 6% वाढलेल्या आहेत. घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे WPI ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी वस्तूच्या घाऊक स्तरावरील किमतीमधील बदल घडतो. महागाई दर सूत्र काय आहे? सध्याची किंमत वजा जुनी किंमत भागिले जुनी किंमत गुणिले 100. आता उदाहरणार्थ तर जर तांदळाची किंमत 40 रुपये किलोवरून 44 रुपये किलो झाली तर महागाई दर 10% आहे. महागाई मोजण्याची काय गरज आहे? अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम समजण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी. महागाईचे दोन्ही परिणाम आहेत. सकारात्मक परिणाम, लोकांना भविष्यात किमती वाढतील अशी अपेक्षा असल्यामुळे खर्च आणि गुंतवणूक करायला प्रवृत्त करते. आणि नकारात्मक परिणाम, व्याजदर वाढवले नाहीत तर बचतीचे मूल्य कमी करते. जीवनावश्यक खर्च वाढल्यामुळे जीवनमानावर परिणाम होतो. अर्थव्यवस्थेत अनिश्चितता निर्माण करते, ज्यामुळे व्यवसाय निर्णयांवर परिणाम होतो. महागाई सगळ्यांवर सारखीच परिणाम करते का? नाही, याचा परिणाम प्रत्येकावर वेगळा होतो. पगारदार लोकांना वेतन न वाढल्यास अडचणींना सामोरं जावं लागतं. कर्जदारांना फायदा होतो कारण त्यांच्या कर्जाचं मूल्य कमी होतं. बचत करणाऱ्यांची खरेदी क्षमता कमी होते जर व्याजदर महागाईशी जुळत नसतील. मग आई, महागाईपासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं? गुंतवणूक करायची. सोने, रिअल इस्टेट आणि शेअर्स महागाईपेक्षा जास्त वाढू शकतात. महागाई संरक्षित गुंतवणूक म्हणजेच सरकारी बॉन्ड्स किंवा महागाई समायोजित परतावा असलेले फिक्स डिपॉझिट निवडायचे. कौशल्य वाढवायचं. चांगल्या कौशल्यामुळे चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवता येतात. बजेटिंग करायचं, खर्चाचं नियोजन करायचं आणि अनावश्यक खर्च टाळायचा. रोख पैसा टाळायचा. हाती असलेले पैसे मूल्य गमावतात, त्याऐवजी ते गुंतवा आणि उच्च परतावा मिळवायचा. म्हणजे योग्य नियोजन आणि गुंतवणूक केल्यास आपण महागाई हाताळू शकतो. अगदी बरोबर. महागाई समजल्यास तुला चांगले आर्थिक निर्णय घेता येतात. मीरा, गेल्या वर्षी आणि यावर्षी दूध आणि तांदळासारख्या आवश्यक गोष्टींच्या किमतींची आपण तुलना करूया. त्यामुळे काय होईल? महागाई कशी कार्य करते हे तुला समजेल. आई, आता मला समजलंय की महागाईचं किमतीवर कसं परिणाम होतं आणि त्यासाठी नियोजन का महत्त्वाचं आहे. वा, खूप छान केलंस हो मीरा. बचत आणि गुंतवणूक करताना महागाई नेहमी लक्षात ठेव. हे आर्थिक सुरक्षिततेचं प्रमुख तत्व आहे. मी स्मार्ट रीतीने बचत आणि गुंतवणुकीबद्दल विचार करेन. वा, आताही मला रिचार्ज करून दे. मी? हो.